रात्रीची वेळ होती. निर्मनुष्य रस्ता. गाडीचे इंजन पूर्णपणे ठप्प झालेलं होतं. मदतीचे कोणतेही चिन्ह नसताना अचानक एक व्यक्ती समोर येते. असं काय करते की तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. काही महिन्यापूर्वी ही सत्य घटना आहे. एक जोडपे आपल्या लहान मुलासह खासगी गाडीने अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेले होते. सोलापूर हायवेवर असताना अचानक रात्री 1च्या सुमारास त्यांची गाडीतून धूर येऊ लागलेला होता आणि गाडी बंद पडलेलं होतं. आजूबाजूला घनदाट अंधार झालेला होता. मोबाईलला रेंजही नव्हती. गाडीचा ड्रायव्हर इंजन तपासून थकलेला होता, पण गाडी काही सुरू होईना झालेले होतं. त्या भक्ताची पत्नी खूप घाबरलेले होते. तिने गाडीत बसूनच श्री स्वामींच्या जपमाळेला हात लावलेला होता आणि प्रार्थना केलेले होतं, स्वामी मला या संकटातून मार्ग दाखवा. इतक्या अंधारातून एक काठी टेकवत एक वृद्ध आजोबा तिथे आलेलं होतं. त्यांच्या अंगावर एक जुनी कपनी होती. त्या आजोबाने त्या ड्रायव्हरला विचारलं, काय झालं रे बाबा? ड्रायव्हर वैतागून म्हणाला, बाबा गाडी खराब झाली आहे. तुम्हाला यातलं काय कळणार आणि तुम्हीही काय करणार? त्या आजोबाने फक्त हसून गाडीच्या बोनटीवर आपला हात ठेवलेला होता आणि म्हणाले, एकदा चावी फिरवून बघ. माझा स्वामी समर्थ आहे, तो गाडी थांबूच देणार नाही. ड्रायव्हरने उपवासाने चावी फिरवलेले होते, पण आश्चर्य म्हणजे एका सेलमध्ये गाडी सुरू झालेले होतं. भक्त आनंदाने गाडी खाली उतरलेले होतं. त्या आजोबांना पैसे किंवा काहीतरी द्यायला, पण अवघ्या काही सेकंदात तो रस्ता पूर्णपणे रिकामा झालेला होता. तेथे कोणीही नव्हतं. नंतर तेव्हा ते अक्कलकोटला पोहोचले आणि मंदिरात स्वामींची मूर्ती पाहिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या आजोबांच्या अंगावरचे कफन आणि स्वामींचे वस्त्र हुबेहूब तसेच होते. श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः रक्षण करायला आलेलं होतं. जाता जाता एवढंच बोलतं, स्वामी कुठे लांब नाहीत, ते आपल्या विश्वासात आणि आपल्या हाकेत आहेतच. तुम्ही संकटात असता तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही. स्वामींच्या असेच जीवन साक्षात्कारसाठी आपल्या पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा अनुभव जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये स्वामी माझा पाठीराखा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.